शिवसाईद्वारे शक्य इंजिनियर, फार्मासिस्ट, ॲग्रिकल्चर ऑफिसर, BSc नर्सिंग होण्याचं स्वप्न MHT CET 2025च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा, शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा. संपर्क 8390 3545 55 आणि 8208 1082. बुलढाण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 352व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जल्लोष. बुलढाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात सकाळपासूनच शिवप्रेमींची मोठी गर्दी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 352वा राज्याभिषेक सोहळा संपूर्ण राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर बुलढाण्याच्या मध्यवर्ती असलेल्या संगम चौकात आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांचा 51 फूट उंचीचा अष्टधातूचा अश्वारूढ पुतळा आणि भव्य दिव्य असे स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारक परिसरात आज सकाळपासूनच शिवप्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा हा लोकोत्सव म्हणून बुलढाण्यात साजरा केला जातोय. सकाळी मृत्युंजय गायकवाड यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक करून महाआरती आणि पूजन करण्यात आले. यावेळी सनई चौघड्यांच्या निनादात छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने बुलढाणा शहर अगदी दुमदुमून निघाले होते. जय जिजाऊ जय शिवराय. बुलढाणा या ठिकाणी आज 6 जून 2025 रोजी समस्त शिवप्रेमी आणि शिवभक्तांच्या वतीनं भव्य दिव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी शिवराज्याभिषेक शिवस्मारकावर आज साजरा झाला. खऱ्या अर्थानं बुलढाणा हा मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा आहे आणि या मातृतीर्थ जिल्ह्यामध्ये प्रथमतः इतक्या भव्य दिव्य प्रमाणामध्ये शिवराज्याभिषेक साजरा झाला. 6 जून 1674 रोजी राजधानी रायगडावर प्रथमतः छत्रपती शिवरायांचा या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला आणि या मराठी मुलकाला, या महाराष्ट्राला त्यांचा स्वराज्याचा धनी मिळाला आणि छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती झाले. खऱ्या अर्थानं वयाच्या 10व्या वर्षी हे स्वराज्य व्हावे, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा असे ज्या बालशिवाच्या मनावर बिंबवल्या गेले आणि हे बिंबवण्याचं काम खऱ्या अर्थानं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब स्वराज्यजननी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावर हिंदवी स्वराज्य व्हावे हे खऱ्या अर्थानं नोंदवले होते आणि त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी या दिशेनं पाऊल टाकलं. आणि आपण म्हणतो खऱ्या अर्थानं मनामध्ये एक स्वप्न पाहिजे, एक उरामध्ये स्वप्न पाहिजे आणि त्या दिशेनं माणूस ध्येयावर वाटचाल करू शकतो आणि त्या ध्येयावर वाटचाल करण्यासाठी शिवाजी महाराजांनी या ठिकाणी पावले उचलली आणि खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज हे आज रोजी 1674ला